तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्विक इन्फो मराठीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही आयुष्मान कार्ड कसे डाउनलोड करू शकता. तर सर्वात पहिलं तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे आयुष्मान ॲप. आयुष्मान ॲप सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला असं सेकंड ऑल ऑप्शन दिसेल बघा. आयुष्मान ॲपचं याला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, तर मी तुम्हाला ओपन करून स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो की तुम्ही आयुष्मान भारत कार्ड कसे डाउनलोड करू शकता. तर ॲप्लिकेशनवर ओपनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. आय एम एलिजिबल खालती ऑप्शन आहे बघा लॉग इनचं. खालती लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे. तर चला मी तुम्हाला लॉग इन करून स्टेप बाय स्टेप सर्व माहिती देतो. तर चला लॉग इनवर क्लिक करतो. लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला प्रोसेसिंग रिक्वेस्ट असं ऑप्शन येईल. त्याच्यानंतर राईट साईडला बघा ऑपरेटर लॉग इन आहे आणि एक बेनिफिशरी लॉग इन आहे. तर आता आपल्याला बेनिफिशरी लॉग इनवर क्लिक करायचं. ऑपरेटर लॉग इन आपल्यासारखं जो CSC सेंटर आहे त्यांच्यासाठी दिलेलं आहे. आता बेनिफिशरी लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चर फिल करायचं आहे. कॅप्चर फिल केल्याच्यानंतर खालती मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन दिसेल. तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे, जो हे आहे मोबाईल नंबर तुम्ही फिल केला आहे, त्याच्यावरती एक OTP येईल. OTP आल्याच्यानंतर खालती OTP टाकून तुम्हाला कॅप्चर फिल करायचं. चला मी चेक करतो माझ्या मोबाईलवरती OTP आला आहे का. तोपर्यंत मी कॅप्चर फिल करून घेतो OTP येईपर्यंत. आता OTP चेक करतो बघा. स्क्रीनवरती OTP आलेला आहे माझ्या मोबाईल नंबरवरती. तर OTP इथं टाकून घेतो मी. OTP टाकल्याच्यानंतर खालती तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसेल. लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर चला मी लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करून लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्याच्यानंतर प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट प्रोसेसमध्ये जाते. ते 1-2 सेकंड घेते प्रोसेसिंगसाठी. तर थोडा वेट करावा. प्रोसेसिंग झाल्याच्यानंतर बघा स्कीमचं ऑप्शन दिसेल फर्स्टवालं. तुम्हाला स्कीमच्या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर स्कीमच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर बघा सेकंडवाला ऑप्शन आहे PMJचं, त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. PMJच्या ऑप्शनला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर स्टेटचं ऑप्शन आहे. तुमचं जे पण स्टेट असेल, आपण महाराष्ट्रासाठी बनवलं तर आपण महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करू. महाराष्ट्र सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला सबस्कीमचं ऑप्शन दिसेल. सबस्कीमच्या ऑप्शनवर तुम्हाला सर्वात खालती ऑप्शन दिलेलं आहे बघा PMJचं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. PMJच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सर्च बाय येईल. तर सर्च बाय तुम्ही आता आधार थ्रू करू शकता. तुमचा जो फॅमिली ID असेल किंवा PMJ ID असेल, तर मला आधार थ्रू तुम्हाला मी करून दाखवणार आहे. सर्वात सोपी पद्धत आहे. तर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. जे काय तुमचं डिस्ट्रिक्ट असेल ते तुमचा जिल्हा तुम्ही इथे निवडा. जिल्हा निवडल्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर खालती कॅप्चरचं ऑप्शन आहे. तुम्हाला कॅप्चर टाकून सर्चवरती क्लिक करायचं. तर चला मी कॅप्चर टाकून घेतो. संपूर्ण कॅप्चर टाकल्याच्यानंतर सर्चवर क्लिक करतो. हे बघा सर्चवर क्लिक केल्याच्यानंतर थोडा वेळ घेतं आहे. हा ॲप्लिकेशन थोडं स्लो आहे. हे बघा प्रोसेसिंगमध्ये गेलं सर्चवर क्लिक केल्याच्यानंतर. हे बघा जेवढे पण माझे आयुष्मानचे कार्ड ते सर्व इथं दिसत आहेत. KYC ऑलरेडी केलेली आहे माझ्या फॅमिलीची मी सर्वांची. आता राईट साईडला बघा तुम्हाला फॅमिली ID दिसते आणि डाउनलोड कार्डचं ऑप्शन आहे. तर तुम्हाला डाउनलोड कार्डच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे बघा वरच्या साईडला डाउनलोड कार्डचं ऑप्शन आहे. तर मी डाउनलोड कार्डवर आता क्लिक केलं. क्लिक केल्याच्यानंतर बघा आधार OTP, फिंगरप्रिंट असे 3-4 ऑप्शन आहेत. फेसचं पण दिलेलं आहे त्यांना, पण मी आधार OTPचं घेतो कारण की आधार OTPचं मला थोडं इझी वाटते. तर आधार OTPवर क्लिक केल्याच्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करा. व्हेरीफायवर क्लिक केल्याच्यानंतर मला कन्सेंट विचारेल. येस करून खालती तुम्हाला एक OTP येईल. आता प्रोसेसिंगमध्ये गेलं बघा OTP आला. बेनिफिशरी आधार OTP तुमच्या आधारचा जो हे दिलेला आहे, तुम्ही आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP जाईल आणि सेकंडवाला OTP आहे जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला आहे सुरुवातीला त्याच्यावरती एक OTP जाईल. तर दोन्ही पण OTP टाकायचे. तर आता आधारचा OTP आलेला आहे. तर आधारचा OTP मी टाकून घेतो. त्याच्यानंतर बघा नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीचा म्हणजे मोबाईल नंबर मी टाकलेला आहे सुरुवातीला त्याच्यावरती पण एक OTP गेला आहे. तर 2 OTP तुम्हाला टाकावे लागतील याच्यावरती. तर मी दोन्ही पण OTP टाकून तुम्हाला दाखवतो. जर नॉर्मल मोबाईलवरती OTP असेल, जर तुम्ही जो रजिस्टर मोबाईल नंबर तिथे टाकला आहे ना तुम्ही सुरुवातीला रजिस्टर करायसाठी, तर ते नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी करून येईल. आणि आधारचा असेल तर ते आधार OTP तुम्हाला तिथे कळेल. तर OTP टाकल्याच्या नंतर बघा
प्रोसेसिंगमध्ये ऑटोमॅटिक गेलं ते. यू हॅव सक्सेसफुली ऑथेंटिकेट फॅमिली मेंबर प्रोसेस टू क्रिएट कार्डचं ऑप्शन आलं. प्रोसेसिंगमध्ये आहे ते. प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट. हे बघा, जेवढे पण माझे कार्ड आहेत ते संपूर्ण कार्ड इथे आले. आता मी संपूर्ण कार्ड, एक मेंबरनं लॉग इन केलं तर हे संपूर्ण कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ह्याच पद्धतीनं तुम्ही असं ॲप्लिकेशन तुमचे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता.